नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 7वीची स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा यातील संख्या ज्ञान या पाठातील आपल्याला नवनीतचे स्वाध्याय सॉल्व करायचे आहेत। पहा, स्वाध्याय 1.1 याप्रमाणे आहे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन याप्रमाणे आहे, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व संख्याची बेरीज किती। येथे संख्या कोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या, 1 पासून नाही आहे, येथे 21 पासून 90 पर्यंत। पहा, 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आधी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे नॅचरल नंबर्स। नैसर्गिक संख्या या संख्येची सुरुवात 1 पासून होते। नैसर्गिक संख्या याप्रमाणे आहेत, 1 2 3 4। आता येथे 1 2 3 4 प्रत्येक शब्दच असा मराठी सांगता येणार नाही, 1 2 3 4। काही वेळेस इंग्लिश येणार आहे, काही बोलताना मराठी येईल, तुम्ही समजून घ्या। 1 2 3 4 5 याप्रमाणे अशा अनंत संख्या या काय आहेत? नैसर्गिक संख्या। एक लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात। तर येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज। म्हणजे पहा, 21 पासून पहिली संख्या आपण 21 घेणार, त्यापासून 90 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज क्रमशः म्हणजे क्रमवार येणाऱ्या 21 22 प्लस 23 प्लस 24 प्लस असं अप टू 90 पर्यंत ही बेरीज किती असेल। जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर वेळ भरपूर जाईल, आपला वेळ भरपूर लागेल। त्यासाठी आपल्याकडे काय आहे? एक रूल आहे। पहा, नैसर्गिक संख्यांची बेरीज 1 पासून करायची असेल, 1 पासून सपोज 1 to 10 ही बेरीज करायची असेल आपल्याला, तर आपण फॉर्म्युला कोणता वापरतो? n ऑफ n + 1 अपॉन 2, म्हणजे n येथे गुणिले n + 1 आणि भागिले 2। n म्हणजे काय? शेवटची संख्या। आपल्याला 10 पर्यंत बेरीज करायची आहे, याचा अर्थ काय होतो? 1 to 10 ॲडिशन, म्हणजे 1 + 2 + 3 + 4 याप्रमाणे अप टू 10 पर्यंत ही सर्व ॲडिशन। पहा, 1 + 2 + 3 + 4 असे 10 पर्यंत ही ॲडिशन या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन न करता लवकर काढता येईल। असं कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ लागेल, परंतु n म्हणजे शेवटची संख्या, 1 to 10 म्हणजे 10 पर्यंतची ॲडिशन घ्यायची आपल्याला 1 पासून। फक्त येथे हा रूल कधी अप्लाय होईल? फक्त येथे 1 पासून सुरुवात असेल तर। आता 1 to 10 आहे, म्हणजे येथे आपण 10 पुट करणार, 10 मध्ये 1 ॲड करणार, म्हणजे 10 + 1 आणि अपॉन 2। पहा, हे काय होईल? हे 10 + 1 11 येथे मल्टिप्लिकेशन आहे, आणि हे 2 ने हे डिवाईड करू, 5 होतील, 11 × 5 म्हणजे हे 55। म्हणजे 1 ते 10 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? 55 आहे। किती लवकर काढली आपण, नाहीतर असा वेळ लागेल 1 + 2 + 3 + 4 याप्रमाणे, बरोबर आहे। परंतु येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? 21 पासून 90 पर्यंत आपल्याला हे सूत्र कधी वापरायचं आहे? n ऑफ n + 1 अपॉन 2। n म्हणजे शेवटची संख्या, 21 पासून 90 पर्यंत ॲडिशन करायची आहे। म्हणजे आपण शेवटचा नंबर 90 घेऊन चालेल का? जर आपण शेवटचा नंबर 90 घेतला तर त्याचा अर्थ काय होईल? 1 पासून 90 पर्यंत येथे 21 आहे, म्हणजे आपल्याला हे विचारलेलं आहे, परंतु आपल्याला हे काढता येईल। येथे सपोज 20 असेल, बरोबर आहे, त्याच्यापूर्वीचा असं 1 पर्यंत, 1 2 + 3 1 पासून सुरुवात असेल तर हा फॉर्म्युला आहे। मग आपण काय करू? 21 पासून 90 पाहिजे आपल्याला, 21 पासून 90 पाहिजे, एवढी ॲडिशन किती असेल ती काढायची आपल्याला। तर आपण काय करू? 1 पासून 20 काढता येईल आपल्याला, बरोबर आहे। 1 ते 20 हा रूल अप्लाय करता येईल, कारण सुरुवात 1 पासून आहे, आणि 1 ते 90 हे पण काढता येईल आपल्याला, सुरुवात 1 पासून पाहिजे। पहा, 1 ते 20 ही ॲडिशन काढता येईल, 1 ते 90 ही ॲडिशन काढता येईल आपल्याला, 1 पासून 90 पर्यंत, म्हणजे 1 to 90 एवढी ॲडिशन आपल्याला काढता येईल, बरोबर आहे। मग आपण काय करणार? एवढ्या ॲडिशनमधून एवढी ॲडिशन अशी मायनस केली आपण, तर एवढी ॲडिशन मिळेल आपल्याला, बरोबर आहे। म्हणजे पहा, आता 1 to 21 नंबर पाहिजे आपल्याला, त्यामुळे आपण त्याच्यापूर्वीचा 20 घेणार, म्हणजे 1 to 20 ही ॲडिशन कशी होईल? n म्हणजे शेवटचा नंबर, n ऑफ n + 1 म्हणजे शेवटचा नंबर 20, बरोबर आहे। त्यामध्ये 1 ॲड करणार आणि 2 ने डिवाईड करणार। वा, हे 21 होतील। आता हे 2 ने डिवाईड केल्यानंतर हे 10 होतील, बरोबर आहे। म्हणजे हे काय होतील? 10 × 21, 10 × 21 म्हणजे 210, बरोबर आहे। म्हणजे एवढी बेरीज किती आहे? 210 आहे।
210 एवढी बेरीज आहे. आता 1 पासून 90 पर्यंत ही बेरीज काढता येईल आपल्याला, कारण सुरुवात 1 पासून पाहिजे. म्हणजे आपण एवढी बेरीज किती होईल, 1 ते 90, 1 to 90. ही पण ॲडिशन काढू आपण. 90 म्हणजे शेवटचा नंबर म्हणजे n. त्या नंबरमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे, त्या नंबरमध्ये 1 ॲड करायचा आहे. बरोबर आहे. इथे ब्रॅकेट आहे म्हणजे गुणाकार आहे, हे चिन्ह नाही लिहिलं तरी चालते. म्हणजे 90 गुणिले n म्हणजे शेवटची संख्या, n+1, 90 + 1 आणि भागिले 2. बरोबर आहे. हे 45 होतील 2 ने डिवाईड केल्यानंतर. बरोबर आहे. आणि गुणिले हे 91 होतील. हा गुणाकार करू आपण. हे 2 ने डिवाईड केलेलं आहे म्हणजे हे 45 होतील. बरोबर आहे. याप्रमाणे हा गुणाकार किती येईल, 91 गुणिले 45. रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. 5 हे ॲडिशन करू. एवढी ॲडिशन येत आहे 4095. 4095 एवढी ॲडिशन किती आहे, 4095. परंतु 1 पासून 90 पर्यंत आहे. बरोबर आहे. 1 ते 90 आपल्याला ती नाही पाहिजे, आपल्याला 21 ते 90 पाहिजे. मग आपण काय करू, 1 ते 90 एवढ्या ॲडिशनमधून 1 ते 20 मायनस करू. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, 21 ते 90. बरोबर आहे. तेच पाहिजे आपल्याला. 21 ते 90. मग त्यासाठी आपण काय करणार, 1 to 90 ती ॲडिशन. 1 to 90 किती आहे, 1 ते 90 ॲडिशन किती आहे, 4095. त्यामध्ये मायनस करणार आपण 1 ते 20. 1 ते 20 ही मायनस करू. म्हणजे ती ॲडिशन किती आहे, 210. 4095मधून 210 मायनस करू आपण. 4095 210 मायनस करू. काय होईल, 5 येथे, 8 येथे, 8 आणि येथे 3, 38 85. आपलं उत्तर काय मिळेल, ती सर्व बेरीज 21 पासून 90 पर्यंत किती बेरीज असेल, 38 85. बरोबर आहे. 1 पासून सुरुवात असेल, कोणत्याही नॅचरल नंबरपर्यंत ॲडिशन करायची असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. n/n+1/2. n म्हणजे शेवटची संख्या. सपोज 1 ते 25 आपल्याला ॲडिशन करायची. 1 ते 25, 1 पासून सुरुवात आहे, शेवटचा नंबर 25 आहे. म्हणजे 25 येथे 25 + 1 म्हणजे 26 होईल आणि 2 ने डिवाईड करणार. हे कॅल्क्युलेशन म्हणजे 1 ते 25 बेरीज असणार आहे. बरोबर आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. उत्तर किती येत आहे, 38 85. ऑप्शन आहे का, 38 85. बरोबर आहे. 48 85 पण आहे. आपलं उत्तर काय आहे, 38 85. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. म्हणजे येथे आपण असा डार्क, हा सर्कल डार्क करणार. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न, 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. ऑप्शन हे आहेत, 8 जोड्या आहेत का, 6 का, 10 का, 12. किती जोड्या आहेत, जोडमूळ संख्यांच्या जोड्या. पहा, मूळ संख्या म्हणजे काय, आधी मूळ संख्या माहिती असणे आवश्यक आहे. मूळ संख्या अशी संख्या की त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो. आता 5 हा नंबर कसा आहे, एकतर या 5ला आपण फक्त 5 ने डिवाईड करू शकतो. पूर्ण भाग 5 ने जाईल किंवा 1 ने जाईल. बरोबर आहे. म्हणजे 5ला फक्त 5 ने डिवाईड करता येते, भाग देता येतो, किंवा 5ला फक्त 1 ने भाग देता येतो. बरोबर आहे. म्हणजे 5 ही कशी आहे, मूळ संख्या आहे. आता 7 ही कशी आहे, मूळ संख्या आहे. 7 ने भागता येईल आणि 1 ने भागता येईल. बरोबर आहे. फक्त तीच संख्या आणि 1. आता 9 ही मूळ संख्या आहे का, मूळ संख्या नाही आहे. का, कारण हिला 3 ने पण भागता येईल, 9 ने आणि 1 ने. ती संख्या आणि 1 यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने आपण डिवाईड करू शकतो. म्हणजे 9 ही मूळ संख्या नाही आहे, परंतु विषम संख्या आहे, मूळ संख्या नाही आहे, हे लक्षात राहू द्या. तर अशा आपल्याला काय विचारलेलं आहे, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या या झाल्या मूळ संख्या. बरोबर आहे. ती 5, 7, 11, 13 या काय आहेत, मूळ संख्या आहेत. परंतु जोडमूळ संख्या, आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या. पहा, अक्षर समजून घ्या.
कारण मराठीमध्ये आहे हे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या. आता 5 ही मूळ संख्या आहे आणि 7 ही पण मूळ संख्या आहे, बरोबर आहे. म्हणजे 2चा फरक आहे 5 आणि 7मध्ये. 5 आणि 7मध्ये 2चा फरक आहे, बरोबर आहे, मूळ संख्या आहे. 3 आणि 5मध्ये पण 2चा फरक आहे. 5 वजा 3 म्हणजे 2, 7 वजा 5 म्हणजे 2. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला, त्या पेअरला काय म्हणायचं आपल्याला? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे 2चा फरक असणाऱ्या अशा किती जोड्या आहेत? 5. 3 5 ही पण एक जोडी होईल. 5 7 हे इरेज करतो मी, व्याख्या लिहून घेतली असेल तुम्ही. 2चा फरक पाहिजे आपल्याला मूळ संख्यामध्ये. 3 5 ही एक जोडी आहे. 5 7 ही पण जोडी आहे. नंतर 11 आणि 13 दोन्ही मूळ आहेत आणि फरक 2चा आहे, म्हणजे ही एक जोडी होईल. ही जोडी कशाची आहे? जोडमूळ संख्या. ही पण जोडमूळ संख्या, ही पण जोडी जोडमूळ संख्येची आहे. 11 13 नंतर 17 19, बरोबर आहे. 21 ही विषम संख्या आहे परंतु मूळ नाही आहे, कारण 7ने आणि 3ने भागता येते आपल्याला 21ला. नंतर 23 25 येणार नाही, 27 येणार नाही, 29 येईल. 29 आणि 31, बरोबर आहे. नंतर 41 येईल आणि 43 येईल. 59 आणि 61, बरोबर आहे. 71 आणि 73 या संख्या येतील. 1 2 3 4 5 6 7 8 जोड्या. पुढे येणार नाही बा. 75 येणार नाही, 76 77 77 म्हणजे 11ने भाग देता येईल, म्हणजे मूळ संख्या नाही येणार. या जोड्या येणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. लक्षात राहू द्या, जर हाच प्रश्न परीक्षेमध्ये आला तर अशा जोड्या काढण्यासाठी वेळ वाया नाही घालायचा. आपल्याला माहिती पाहिजे 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. तिथं काढण्यामध्ये वेळ घालायचा नाही. 8 जोड्या आहेत हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. याला आपण डार्क करणार. ऑप्शन नंबर 1ला आपण 1 नंबरचं सर्कल आपण असं डार्क करणार. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. x ही 17ने निःशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. पहा, x ही 17ने निःशेष म्हणजे बाकी काही राहणार नाही. निःशेष म्हणजे बाकी शून्य येणार आहे. x ही 17ने निःशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. म्हणजे x आपल्याला विषम संख्या दिलेली आहे. काय दिलेलं आहे? x ही 17ने भाग जाणारी, 17ने म्हणजे निःशेष भाग जाणारी, 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. म्हणजे x विषम संख्या आहे, बरोबर आहे. विषम संख्या आहे. म्हणजे x कशी आहे? 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे, बरोबर आहे. आता x मध्ये आपण 17 ॲड केले तर काय होईल? संख्या कशी मिळेल? ही तर विषम आहे. x म्हणजे विषम संख्या आहे आणि 17 ही पण संख्या कशी आहे? 5. x ही आपली विषम संख्या आहे. येथे विषम म्हणजे x ही विषम आहे. पहा, x म्हणजे काय? विषम संख्या. विषम आणि 17 म्हणजे काय आहे? ही विषम संख्या आहे. दोन विषम संख्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळते? समसंख्या, बरोबर आहे. आता 5 ही विषम संख्या आहे आणि यामध्ये दुसरी विषम संख्या आपण प्लस केली तर काय होईल? 5 आणि 7 12 म्हणजे समसंख्या मिळत आहे, बरोबर आहे. विषम अधिक विषम म्हणजे काय? सम. म्हणजे आपल्याला ही समसंख्या मिळेल. आपल्याला कोणती समसंख्या पाहिजे? दुसरी पाहिजे. आपल्याला दुसरी समसंख्या पाहिजे, म्हणजे ही पहिली संख्या येईल. 17 ॲड केल्यानंतर पहिली संख्या ही काय आहे? पहिली समसंख्या आपल्याला दुसरी पाहिजे. म्हणजे आपलं x + 17
हे उत्तर येणार नाही. आता यामध्ये पुन्हा ॲड करू आपण. आता x + 17 ॲड केले म्हणजे 17च्या मल्टिपलमध्ये 17च्या पटीमध्ये x + 17. आता 34 ॲड करू. 17चा टेबल 17 × 1 17, 17 × 2 34. आता इथे काय होईल, x ही आपली विषम संख्या आहे, बरोबर आहे. x विषम आहे, परंतु 34 ही काय आहे, समसंख्या आहे, सम आहे. विषम संख्या त्यामध्ये आपण समसंख्या ॲड केलेली आहे. विषम म्हणजे 5 विषम आहेत. समसंख्या एखादी समसंख्या सपोज 8 आणि 5 काय होईल, 13. म्हणजे विषम संख्येमध्ये समसंख्या आपण ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे, विषम संख्या मिळत आहे. म्हणजे ही विषम संख्या होईल. ही विषम संख्या. आपल्याला विषम पाहिजे का, नाही, आपल्याला सम पाहिजे, दुसरी सम पाहिजे. ही पहिली सम झाली. आता दुसरी सम. आता आपण काय करू, पुढचा नंबर घेऊ म्हणजे x + 51. 17च्या मल्टिपलमध्ये 17, 34, 51. आता हे काय आहे, x म्हणजे विषम आहे, बरोबर आहे. x म्हणजे विषम आणि 51 ही कशी आहे, विषम. दोन विषम संख्येची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, समसंख्या मिळेल. समसंख्या. विषम सम, परंतु ही पहिली. आता ही काय आहे, ही आहे दुसरी समसंख्या. आपल्याला कोणती विचारलेली आहे, दुसरी सम, बरोबर आहे. तिसरी विचारली तर आपण अजून ॲडिशन करणार. याप्रमाणे आपल्याला दुसरी सम पाहिजे. दुसरी सम कोणती येणार आहे, x + 51. ऑप्शन आहे का, x - 51 आहे. x + 51 म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. 3ला आपण डार्क करणार असं. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे. कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्या. 1 ते 25 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत, 1 ते 25 मूळ संख्या. 1 ते 25 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत. मूळ संख्या कशा आहेत, पहिली मूळ संख्या 2 आहे, 1 नाही आहे. 1 ही विषम संख्या आहे, परंतु 1 ही मूळ संख्या नाही, लक्षात राहू द्या. मूळ संख्या 2, 3, 5, 7, 9 नाही, 11, 13, 17, 19, 23 आणि 25 येणार नाही. एवढ्याच मूळ संख्या आहेत 1 ते 25 मध्ये. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे. 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला. ही सर्व बेरीज काय असेल, 3 + 7 + 11 + 13 + 17 + 19 + 23. बेरीज कशी करणार आपण, 9 3 12 7 19 20 21 22 23 7 30 5 35 36 37 38 39 40. हातचे आले 4, 6 7 8 9 10 म्हणजे 100. ही सर्व बेरीज किती येणार आहे, 100 येणार आहे, बरोबर आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, ही सर्व बेरीज किती आहे, 100 आहे. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज. या दोन संख्येची बेरीज केली तर ती बेरीज आणि ही बेरीज यांचा फरक किती आहे, 44 फरक आहे का. हे किती होतील, 71 आणि 73. ही बेरीज किती येणार आहे, 4 144, बरोबर. आणि आपली बेरीज किती आहे, 100. दोघांचा डिफरन्स, दोघांचा फरक किती आहे, 44ने जास्त आहे का, 100 आणि 144 म्हणजे 44ने या दोन संख्यांची बेरीज जास्त आहे या बेरजेपेक्षा, बरोबर आहे. म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. हे किती येतील, 41 आणि 83. हा फरक 24 येत आहे. येथे जर 24 असेल तर आन्सर आपलं हे आलं असतं, परंतु येथे 44 आहे म्हणजे आन्सर हे येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा प्रश्न. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत
11पासून 100पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 11 ते 100 मूळ संख्या. त्या संख्या सर्व आपण लिहून घेऊ. मूळ संख्या इथे लिहिणार आहोत आपण. 11 ते 100 किती संख्या आहेत? 11 ते 100 11 मूळ संख्या आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे. बरोबर आहे. 11 ते 20मध्ये एवढे आहेत. नंतर 21 नाही, 22 नाही, 23 आणि 29. 31 आहे. बरोबर आहे. 31 आणि 37. नंतर 43 आणि 47. नंतर 53 आणि 59. 51 नाही आहे कारण 17ने डिवाईड करता येईल. 59, 61 आणि 67. 71 आहे, 73 आहे आणि 77 नाही आहे, 79. नंतर 83 आणि 89 आणि 97. 90 ते 100मध्ये एकच आहे, 97. यामध्ये 41 पण येईल. बरोबर आहे. यामध्ये 41 पण येईल. 41, 43, 47. 41, 43 आणि 47 याप्रमाणे. आता विचारलेलं काय आहे आपल्याला? त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास आपल्याला मूळ संख्याच मिळते. 11ची अदलाबदल केली आपण तर 11च मिळेल. बरोबर आहे. मूळ संख्याच मिळणार आहे. 13ची अदलाबदल केली आपण, 13 आहेत. हा नंबर येथे आणि हा नंबर येथे आणला आपण तर काय होईल? अंकाची अदलाबदल केली तर 13पासून 31 मिळतील. 31 ही काय आहे? मूळ संख्या आहे आपल्या लिस्टमध्ये. बरोबर आहे. म्हणजे या नंबरची अदलाबदल केली तर हा नंबर मिळेल, याची अदलाबदल केली तर हा नंबर मिळेल. बरोबर आहे. 17चे 71 होतील. 71 आहे का? आहे. म्हणजे 17ला राऊंड करणार आपण, 71ला पण राऊंड करणार. 19ची अदलाबदल केल्यावर 91 मिळतील. 91 आहे का? 91 येथे नाही आहे. म्हणजे हा नंबर याची अदलाबदल केल्यास येणार नाही. 23चे 32 होतील. समसंख्या येणार नाही. हे समसंख्या होईल. याचे काय होतील? 73 होतील. 73 आहे का? आहे. म्हणजे या दोघांनाही आपण सर्कल करणार कारण याची अदलाबदल केल्यास हा नंबर मिळेल, याची अदलाबदल केल्यास हा नंबर मिळेल. बरोबर आहे. 41 ते आहे ही सम होईल आणि ही पण सम होईल. हे 35 होतील, हे 95 होतील, हे 16 होतील. समसंख्या होईल. ही समसंख्या होईल. 79चे काय होतील? 97 होतील. 97 आपली मूळ संख्या आहे. बरोबर आहे. दोघांनाही आपण सर्कल करणार. 83ची ही समसंख्या होईल. 83चे 38 होतील. समसंख्या आपल्याला मूळ पाहिजे. 98 होतील. ही समसंख्या होईल. आपल्याला मूळ संख्या पाहिजे. म्हणजे किती नंबर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 9 संख्या अशा आहेत त्यांची अदलाबदल केल्यास आपल्याला मूळ संख्याच मिळते. बरोबर आहे. बाकीच्या नाहीत. म्हणजे मूळ संख्या किती मिळतील? 9 मिळतील आपल्याला. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. म्हणजे 4th ऑप्शन इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज आपल्याला y दिलेली आहे. 3 क्रमवार आहेत, विषम संख्या आहेत आणि त्या तिघांची बेरीज आपल्याला y दिलेली आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या, 3 क्रमवार संख्या आहेत, विषम संख्या आहेत. विषम संख्या म्हणजे काय? एखाद्या संख्येला जर आपण 2ने भाग दिला, सपोज 11ला जर आपण 2ने भाग दिला तर 5चा भाग जाईल आणि बाकी किती मिळेल? 1 मिळेल. बरोबर आहे. बाकी 1 मिळत असेल 2ने भाग दिल्यानंतर त्या संख्येला, तर ती संख्या काय असते? विषम संख्या. म्हणजे 11 ही कशी आहे? विषम संख्या आहे. 5 ही विषम संख्या आहे, बाकी 1 उरेल. 2 2 4 बाकी 1 उरेल. 7 विषम संख्या आहे. 9 विषम संख्या आहे. बरोबर आहे. म्हणजे क्रमवार विषम संख्येमध्ये फरक किती असतो? 2चा असतो. बरोबर आहे. पुढची संख्या वजा मागची संख्या म्हणजे बाकी 2 मिळेल आपल्याला. 5 7 9 11 13 15 17 19 याप्रमाणे आपल्या विषम संख्या आहेत. बरोबर आहे. आता 3 क्रमवार विषम संख्या, सपोज या 3 क्रमवार आहेत 5 7 9, 5 7 आणि 9
तीन क्रमवार आहेत, बरोबर आहे. 5, 11 आणि 15 या क्रमवार होतील का? विषमसंख्या आहेत 5, 11 आणि 15, बरोबर आहे. विषमसंख्या आहेत परंतु क्रमवार नाहीत. क्रमवार कशा? लगेच पुढची संख्या येणारी 5, 7, 9 या तीन क्रमवार आहेत, बरोबर आहे. म्हणजे कंटिन्यू येणाऱ्या 5, 11, 15 या होणार नाहीत. या विषमसंख्या आहेत परंतु क्रमवार नाहीत. आता 5, 7, 9 या क्रमवार आहेत आणि विषम पण आहेत. सपोज हे 3 नंबर घेतले आपण, त्यांचा फरक किती असतो? 2चा फरक असतो प्रत्येक 2 क्रमवार विषमसंख्येमध्ये, बरोबर आहे. 2चा फरक असतो, हे लक्षात राहू द्या. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? तिघांची बेरीज y आहे. आता ही जर बेरीज केली आपण, कोणत्याही 3 क्रमवार विषमसंख्येची बेरीज केली आपण, आता यांची बेरीज जर आपण सपोज केली, बेरीज करून त्या बेरजेला 3 संख्या आहेत, 3ने भाग दिला आपण, तर काय मिळते माहिती आहे का? ही मधलीच संख्या मिळते आपल्याला. पहा 9, 7, 16, 16 आणि 5 किती होतील? 21. 21ला जर आपण 3ने भाग दिला तर आपल्याला उत्तर 7 मिळेल, बरोबर आहे. 3 7 21, उत्तर 7 मिळेल. म्हणजे आपल्याला मधली संख्या मिळते. 3 क्रमवार संख्या विषमसंख्या आहेत म्हणजे त्यांची बेरीज किती आहे? y. त्यांची बेरीज y दिलेली आहे आपल्याला. आता 5, 7, 9 ही बेरीज किती येत होती आपली? 9, 7, 16 आणि 5 21, बरोबर आहे. म्हणजे ही बेरीज आपल्याला दिलेली आहे. ही बेरीज किती आहे? y आहे, बरोबर आहे. म्हणजे तिघांच्या बेरजेला जर आपण 3ने भाग दिला, त्या 3 क्रमवार विषमसंख्येच्या बेरजेला जर आपण 3ने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल? मधली संख्या मिळेल. मधली विषमसंख्या मिळेल, बरोबर आहे. मधली विषमसंख्या म्हणजे y भागिले 3 ही काय आहे? मधली विषमसंख्या आहे. आता ही विषमसंख्या आहे, त्याच्यामध्ये पुढची संख्या कधी मिळेल आपल्याला? त्यामध्ये 2 ॲड केल्यानंतर. म्हणजे याच्यामध्ये 2 ॲड केले आपण, y भागिले 3 म्हणजे त्या 3 संख्येपैकी मधली संख्या ही असेल विषमसंख्या, बरोबर आहे. पुन्हा त्या मधल्या विषमसंख्येमध्ये जी मधली विषमसंख्या आहे त्यामध्ये आपण पुन्हा 2 ॲड केले म्हणजे ही मधली विषमसंख्या. हे उदाहरणासाठी घेतलेलं आहे आपण. पहा हा जो प्रॉब्लेम आहे तो इकडे आपण समजून घेत आहोत आणि हे उदाहरण घेतलेलं आहे. मधली संख्या त्यामध्ये 2 ॲड केल्यानंतर आपल्याला पुढची विषमसंख्या मिळते, बरोबर आहे. म्हणजे ही मधली संख्या झाली, यामध्ये आपण 2 ॲड केले तर आपल्याला काय मिळेल? पुढची विषमसंख्या मिळेल. ही विषमसंख्या मिळेल आपल्याला, बरोबर आहे. ही विषमसंख्या मिळेल म्हणजे ही शेवटची संख्या असेल. 3 पैकी ही तिसरी असेल, बरोबर आहे. ही मधली असेल, ही तिसरी असेल. आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी म्हणजे ही तिसरी आहे म्हणजे ही सर्वात मोठी. 3 पैकी ही सर्वात मोठी असेल. त्या विषमसंख्येच्या पुढील समसंख्या. आता विषमसंख्येमध्ये आपण 1 ॲड केल्यानंतर आपल्याला समसंख्या मिळते, पुढची संख्या. सपोज 5 ही काय आहे? विषमसंख्या. यामध्ये 1 ॲड केला तर आपल्याला पुढची समसंख्या मिळेल. 7 विषमसंख्या, 1 ॲड केला तर पुढची समसंख्या मिळेल. 9 विषमसंख्या आहे, 1 ॲड केल्यानंतर आपल्याला पुढची समसंख्या मिळते, बरोबर आहे. म्हणजे आता ही विषमसंख्या आहे, यामध्ये 1 ॲड करू, ही आपली मधली संख्या. यामध्ये 2 ॲड केल्यानंतर ही शेवटची विषमसंख्या. यामध्ये 1 ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? समसंख्या मिळेल. आता ही समसंख्या असेल, समसंख्या, बरोबर आहे. समसंख्या म्हणजे 3 क्रमवार ज्या विषमसंख्या आहेत त्या विषमसंख्येनंतरची समसंख्या ही असेल. y भागिले 3 + 2 + 1 म्हणजे काय होईल? हे y भागिले 3, 2 + 1 3 म्हणजे आपला आन्सर हे असेल. ती संख्या कोणती असेल? y भागिले 3 + 3. पहा y भागिले 3 + 3 म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. 3 संख्या आहेत म्हणजे त्याची आपण सरासरी काढलेली आहे. 3ने भाग दिलेला आहे म्हणजे मधली संख्या मिळाली. मधल्या संख्येमध्ये 2 ॲड केल्यानंतर पुढची संख्या मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आणि पुढच्या संख्येमध्ये 1 ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? समसंख्या मिळेल. आपल्याला सम विचारलेला आहे, पुढची समसंख्या लिहा म्हणजे ही असणार आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही विचारलं आपल्याला. सहमूळ संख्यांची जोडी नाही
4 ऑप्शनपैकी कोणती जोडी नाही, म्हणजे 3 जोड्या असायला पाहिजेत आणि 1 जोडी नसायला पाहिजे. बरोबर आहे. पुढीलपैकी कोणती जोडी नाही सहमूळ संख्यांची. पहा, सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे काय, फक्त आता 32 आणि 24 हे 2 नंबर कसे आहेत, यांना आपण 1ने, या दोन्ही नंबरला आपण 1ने भाग देऊ शकतो. बरोबर आहे. 2ने पण भाग देता येईल, दोन्ही नंबरला आपल्याला 2ने भाग देता येईल, 4ने पण भाग देता येईल. म्हणजे 1 पेक्षा जास्त नंबरने आपण यांना काय करतो, भाग देऊ शकतो. बरोबर आहे. 1 2 4 म्हणजे 1 पेक्षा जास्त नंबर आहेत. येथे काय आहे 25 आणि 32, फक्त 1ने आपल्याला भाग देता येईल. या दोन्ही नंबरला फक्त 1ने. बरोबर आहे. 2ने याला भाग जाईल परंतु याला जाणार नाही. 3ने दोन्ही नंबरला भाग जाणार नाही. 5ने या नंबरला भाग जाईल परंतु या नंबरला जात नाही. दोन्ही नंबरला भाग फक्त 1 नंबरनेच जाईल. येथे पण दोन्ही नंबरला फक्त आपल्याला भाग 1 नंबरनेच देता येईल, फक्त 1ने डिवाईड करता येईल या दोन्ही नंबरला. बरोबर आहे. 3ने याला भाग देता येईल परंतु याला जाणार नाही. 2ने याला भाग जाईल परंतु या नंबरला जाणार नाही. निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. बरोबर आहे. येथे 18 आणि 35, येथे 3ने जाईल, येथे जाणार नाही. येथे 5ने जाईल, येथे 5ने जाणार नाही. म्हणजे फक्त या दोन्ही नंबरला फक्त आपण 1ने डिवाईड करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ही जोडी कशी आहे, फक्त 1ने भाग जात असेल त्या दोन्ही नंबरला, तर ही जोडी कशी आहे, सहमूळ आहे. ही या जोडीला म्हणायचं सहमूळ. पहा, यामध्ये एक विषम आहे, एक सम आहे, दोन्ही पण मूळ नाहीत. बरोबर आहे. परंतु याला काय म्हणायचं आपल्याला, सहमूळ संख्येची जोडी. याला म्हणायचं सहमूळ संख्येची जोडी. ही पण काय आहे, सहमूळ. ही जोडी सहमूळ आहे, ही पण जोडी सहमूळ आहे, लक्षात राहू द्या. परंतु या 2 नंबरला आपण 1 व्यतिरिक्त वेगवेगळ्या नंबरने भाग देऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे जास्त नंबरने भाग देत असल्यामुळे ही जोडी आपली सहमूळ नाही. म्हणजे ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही. ऑप्शन नंबर 1 आपला बरोबर आहे. आपल्याला नाही विचारलेलं आहे, नाही ही जोडी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नसणारी जोडी कोणती आहे, ही आहे. म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. पी ही एक समसंख्या आहे. पहा, पी ही एक काय आहे, समसंख्या आहे. तर त्यापुढील 39वी समसंख्या कोणती असेल. आधी आपण उदाहरण समजून घेऊ. सपोज 10 12 8 14 16 18 या काय आहेत, समसंख्या आहेत. बरोबर आहे. अशा भरपूर लिहिता येतील आपल्याला. तर सपोज 8 नंतरची 5वी समसंख्या, 8 नंतरची पहिली समसंख्या ही आहे, 8 नंतरची दुसरी समसंख्या ही आहे, 8 नंतरची तिसरी ही आहे. बरोबर आहे. 8 नंतरची चौथी, 8 नंतरची 5वी, याप्रमाणे. म्हणजे आता पी ही एक समसंख्या आहे. येथे आपल्याला नंबर दिलेला नाही आहे, संख्या कोणती आहे, फक्त पी आहे, अननोन नंबर आहे. पी ही एक समसंख्या आहे. तर त्यापुढील 39वी समसंख्या ही समसंख्या आहे. त्यापुढची काय असेल, म्हणजे 2चा डिफरन्स असणार आहे. 8 10 12 येथे 2p येईल. बरोबर आहे. 2 प्लस p. बरोबर आहे. नंतर काय होईल, पुढची समसंख्या. आता येथे फरक 2चा, येथे फरक 4चा येईल, म्हणजे 4 + p. नंतर 6 + p. आता ही p नंतर ही पहिली असेल, ही दुसरी असेल, ही तिसरी असेल. आपल्याला कितवी पाहिजे, 39वी संख्या पाहिजे. पहा, कॅल्क्युलेशनला खूप आवड होईल आपल्याला. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. पहा, एक सूत्र आहे, हे सूत्र लिहून घ्या. दिलेल्या समसंख्येनंतरची एक्सवी म्हणजे 5वी 7वी 8वी 9वी 12वी 39वी अशी कोणतीही एक कोणताही नंबर असेल, दिलेल्या समसंख्येनंतरची एक्सवी समसंख्या काढायची असेल आपल्याला. एक्सवी समसंख्या. बरोबर. सूत्र कोणतं आहे,
दिलेल्या समसंख्येनंतरची x समसंख्या. सूत्र दिलेली संख्या आणि या संख्येमध्ये आपण अधिक करणार 2 गुणिले xवी संख्या. xवी करा, फक्त x करा. हे सूत्र आहे. दिलेल्या समसंख्येनंतरची xवी समसंख्या काढण्यासाठी दिलेली संख्या त्या संख्येमध्ये आपण कितवी संख्या काढायची त्याची डबल करणार आणि ॲड करणार. आता समजा 8 या नंबर नंतरची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी संख्या काढायची आपल्याला. ती किती येणार आहे? 16 येणार आहे. आता उत्तर माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. आता 8 या समसंख्येनंतरची आपल्याला कितवी काढायची? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी समसंख्या कोणती असेल? आपल्याला माहिती आहे 16 आहे, परंतु उत्तर कसं येईल? दिलेली समसंख्या आपल्याला 8 दिलेली आहे. 8 नंतरची कितवी काढायची आपल्याला? चौथी काढायची. ही दिलेली समसंख्या 8, त्यामध्ये आपण काय करणार? हे 2 सूत्रामध्ये 2 आहेत आणि चौथी काढायची, म्हणजे इथे x म्हणजे इथे चौथी घेणार आपण, बरोबर आहे. हे 8 प्लस हे काय होतील? 4 2 8 होतील. 8 आणि 8 म्हणजे 16, बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे हे सूत्र लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? हे सूत्र आता माहिती झालेलं आहे. पहा, फक्त सूत्र लक्षात राहिलं तर कोणतीही संख्या तुम्हाला काढता येईल. 5वी, 7वी, 12वी, 15वी कोणतीही संख्या काढता येईल. p ही एक समसंख्या आहे. आता आपल्याला दिलेली समसंख्या कोणती आहे? p. दिलेली समसंख्या p आहे, बरोबर आहे. तर त्यापुढील 39वी म्हणजे xची व्हॅल्यू आपण किती घेणार? 39. x म्हणजे इथे 39. सूत्र p प्लस हे 2 सूत्रामधले 2 आहेत. x म्हणजे 39वी समसंख्या काय असेल? पहा, p प्लस 39 गुणिले 2 किती होतील? 78. उत्तर काय असेल? p प्लस 78. पहा, इथे ऑप्शन नाही लिहिले मी, ऑप्शन लिहायचे विसरलेले आहेत, परंतु उत्तर काय येईल? p प्लस 78. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? पहा, 3 संख्या आहेत, क्रमवार आहेत आणि विषम आहेत. तिघांची बेरीज एवढी आहे, तर मधली संख्या काय असेल? अशा 3 संख्या आहेत, तर मधली संख्या काय असेल? ही संख्या आपल्याला काढायची आहे. विषम संख्या पाहिजे ती, आणि तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. त्या 3 संख्यांची बेरीज किती आहे? 153 आहे. पहा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण पाहिलेलं आहे 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. तिला जर आपण 3 ने भाग दिला, पहा इथे हे लिहून घ्या. 3 क्रमवार विषम संख्येच्या बेरजेला 3 क्रमवार विषम संख्येच्या बेरजेला जर 3 ने भागितले म्हणजे भाग दिला, 3 ने भागितले तर मधली संख्या मिळते. तर मधली विषम संख्या मिळते. मधली संख्या 3 पैकी मधली संख्या मिळते. तीन क्रमवार विषम संख्येची सरासरी म्हणजे काय? मधली संख्या. 3 क्रमवार विषम संख्येची सरासरी म्हणजे मधली संख्या. सपोज 5 आणि 7 आणि 9 या 3 क्रमवार विषम संख्या आहेत. यांची बेरीज किती होईल? 21. याला जर 3 ने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल? 7. ही मधली संख्या, बरोबर आहे. 7 ही मधली संख्या असणार आहे. म्हणजे येथे काय आहे? 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. आपल्याला बेरीज दिलेली आहे. किती आहे? ही बेरीज 153 आहे. जर आपण 153ला 3 ने भाग दिला म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळेल? 3 5 15 आणि 3 1 3, 51 उत्तर मिळेल, बरोबर आहे. 153ला जर आपण 3 ने भाग दिला तर 51 मिळेल आपल्याला. म्हणजे मधली संख्या 51 असेल, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे. 2 ऑप्शन इज करेक्ट आन्सर. म्हणजे मधली संख्या 51 असेल, त्या नंतरची कोणती असेल? 53 असेल आणि त्याच्या अगोदरची 49. 49, 51, 53.
पहा तिघांची बेरीज किती येईल? 153 येईल का? 3 4 आणि 9 13, 13शी 3 हातचाला 1, 10 आणि 4 14 आणि 1 15. तिघांची बेरीज 153 येईल. बरोबर आहे. म्हणजे मधली संख्या 51 असायला पाहिजे. 3 क्रमावर विषमसंख्येच्या बेरजेला जर 3ने भागितले, 3 क्रमावर विषमसंख्येची बेरीज 153 होती, आपण 3ने भाग दिला तर आपल्याला कोणती संख्या मिळाली? मधली संख्या मिळाली. आपल्याला मधली संख्या विचारलेली आहे. बरोबर आहे. ती येत आहे 51. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा प्रश्न. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषमसंख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. सम असलेली मूळ संख्या. पहा सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती? पहा येथे संयुक्त संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या म्हणजे काय हे सर्व माहिती पाहिजे तरच हे सॉल्व करता येणार आहे. आता मूळ संख्या कशा असतात तुम्हाला माहिती आहे. मूळ संख्या म्हणजे त्याच संख्येने भागता येईल किंवा 1ने भागता येईल. सपोज 5 7 9 5 7 11 13 या संख्येला फक्त 1ने भाग देता येईल किंवा त्याच संख्येने भाग देता येईल. बरोबर आहे. या झाल्या मूळ संख्या. आता विषम संख्या म्हणजे ज्या संख्येला भाग दिला असता आपल्याला बाकी 1 मिळेल, 2ने भाग दिला असता. विषम संख्या म्हणजे संख्येला 2ने भाग दिला असता बाकी 1 मिळते. आता 5 7 9 11 13. 9 ही विषम संख्या आहे परंतु मूळ संख्या नाही. बरोबर आहे. कारण 9ला 3ने पण भाग देता येईल म्हणजे 9 ही मूळ संख्या नाही परंतु 9 ही विषम संख्या आहे. विषम संख्या 3 पण आहे. बरोबर आहे. पहा विषम संख्या 3 पण आहे. पहा 1 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या नाही हे लक्षात राहू द्या. 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. येथे येणार नाही 1. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या पहा 1 ही मूळ संख्या नाही आणि 2 ही कशी आहे? सममूळ संख्या आहे. ही मूळ संख्या आहे कारण त्याच नंबरने डिवाईड होईल. बरोबर आहे. 2नेच भाग देता येईल किंवा 1ने म्हणजे 2 ही सममूळ म्हणायचं तिला. मूळ संख्या आहे परंतु सम आहे. 2 ही समसंख्या आहे परंतु सममूळ पण आहे. 2 ही सममूळ संख्या आहे. मूळ आहे आणि सम पण आहे म्हणजे सममूळ संख्या 2 आहे. हे एक लक्षात राहू द्या. 1 ही विषम संख्या नाही आणि 2 ही सममूळ संख्या आहे. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या अशा संख्या की त्या मूळ नसल्या पाहिजेत आणि 1 पेक्षा मोठ्या पाहिजेत. 1 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या त्यामध्ये मूळ संख्या येणार नाही. म्हणजे 3 ही मूळ संख्या आहे ती आपल्याला घेता येणार नाही. बरोबर आहे. मूळ संख्या नसल्या पाहिजेत म्हणजे 1 पेक्षा मोठ्या परंतु मूळ नसणाऱ्या. 1 पेक्षा मोठ्या परंतु मूळ नसणाऱ्या अशा सर्व संख्या. अशा संख्यांना अशा सर्व संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या. पहा संयुक्त संख्या म्हणायचं. हे लिहून घ्या. संयुक्त संख्या म्हणतात. 1 पेक्षा मोठ्या पाहिजेत आणि मूळ नसल्या पाहिजेत. मूळ नसणाऱ्या. बरोबर आहे. म्हणजे त्या सम असतील आणि विषम पण असतील परंतु मूळ नसतील म्हणजे त्यामध्ये आता या संख्या येणार नाहीत. 5 7 11 13 परंतु 9 येणार आहे. संयुक्त संख्या कोणत्या असतील? 1 ही मूळ संख्या नाही. बरोबर आहे. म्हणजे ती पण घ्यायची नाही आपल्याला.
नियमानुसार ती संख्या येणार आहे, एक मूळ संख्या नाही आहे, बरोबर आहे. येथे मूळ संख्या नसली पाहिजे, म्हणजे येथे एक संख्या येईल, बरोबर आहे. परंतु एकपेक्षा मोठ्या पाहिजेत, म्हणजे एक घेता येणार नाही आपल्याला. पहा, संयुक्त संख्या यांच्या लिस्टमध्ये एक येणार नाही, बरोबर आहे. 2 ही सममूळ संख्या आहे, म्हणजे आपल्याला मूळ संख्या नको आहे. ही 2 ही पण मूळ संख्या आहे, म्हणजे ती पण घेता येत नाही. 3 ती मूळ संख्या आहे, म्हणजे मूळ नसली पाहिजे, म्हणजे पहिली संयुक्त संख्या आपली 4 येणार आहे, बरोबर आहे. ही व्याख्या लिहून घ्या. पहिली संख्या 4, 5 मूळ संख्या आहे, ती नको. 6 घेता येईल. 7 मूळ संख्या आहे, ती नाही घ्यायची. 8 घेता येईल, म्हणजे सम आणि विषम घेता येईल, परंतु मूळ नको. 8, 9 घेता येईल. 10, 11 मूळ आहे, ती नाही घ्यायची. 12 घेता येईल. 13 मूळ आहे, ती नाही घ्यायची. 14 सम घेता येईल. 15 विषम आहे, घेता येईल. 16 घेता येईल. 17 मूळ आहे, ती नाही घेणार. 18, 19 मूळ आहे, ती नाही घ्यायची. 20 घेता येईल. 21 घेता येईल. 22 घेता येईल. 23 मूळ आहे, ती नाही घेता येणार. याप्रमाणे आपल्याला अशा संख्या भरपूर मिळतील, बरोबर आहे. एकपेक्षा मोठ्या पाहिजेत, परंतु मूळ नसल्या पाहिजेत. याप्रमाणे आपल्याला संयुक्त संख्या काढता येतील, बरोबर आहे. पहिली संयुक्त संख्या आपली 4 येणार आहे. आता येथे काय विचारलेलं आहे आपल्याला, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. 2 अंकी सर्वात लहान कोणती होईल? ही 1 अंकी आहे, ही 1 अंकी, ही 1 अंकी, ही 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या पाहिजे. ही आहे 2 अंकी, परंतु सम आहे. ही सम आहे 12, 14 पण सम आहे. 15 हा नंबर असा आहे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम आहे, बरोबर आहे. विषम आहे. 2 अंकी हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे, परंतु हे सम आहेत. आपल्याला विषम विचारलेलं आहे, म्हणजे 15 हा नंबर कसा येणार आहे? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम येणार आहे. आता पुन्हा काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. 2 ही कशी आहे? सम असलेली मूळ संख्या आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. 2 ही सम असलेली मूळ संख्या आहे. 2 ही यांच्या लिस्टमध्ये नाही आहे. 2 ही सम असलेली मूळ संख्या आहे, म्हणजे या संख्येचा गुणाकार या संख्येबरोबर किती येणार आहे? यांचा गुणाकार किती? 2 ही सममूळ संख्या आहे, त्या संख्येचा या विषम संख्येबरोबर 2 अंकी परंतु लहान असणाऱ्या विषम संख्येबरोबर. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आहे? 15 आहे, बरोबर आहे. 15. आणि सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या ही कशी आहे? सम असलेली मूळ संख्या आहे. मूळ आहे म्हणून यांच्या लिस्टमध्ये नाही आहे. 2 ही कशी आहे? सम आहे, परंतु मूळ आहे. ती संख्या कोणती आहे? सम असलेली मूळ संख्या म्हणजे 2 आहे. 15 आणि 2 यांचा गुणाकार किती येईल? 30 येणार आहे. म्हणजे ऑप्शन आपला 30 उत्तर बरोबर आहे. आन्सर काय येईल? 15 गुणिले 2 म्हणजे उत्तर 30 येणार आहे. पहा, येथे ऑप्शन लिहायचे राहिले आहेत, मी ऑप्शन लिहितो येथे. पहा, याप्रमाणे ऑप्शन आहेत. येथे आन्सर 30 आलेला आहे. 15 गुणिले 2 30. ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. पहा, इथे असे सर्कल दिलेले असतील तुम्हाला एक्झाममध्ये 1 2 3 4. 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, त्यामुळे 4 नंबरला आपण असं डार्क सर्कल करणार. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? पहा, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज करायची आपल्याला. 21 ते 30 यातील मूळ संख्या, 21 ते 30 मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 21 ते 30 मध्ये मूळ संख्या म्हणजे त्याच संख्येने भाग जाईल किंवा 1 ने भाग जाईल. 23 आहे आणि 29 आहे, बरोबर आहे. या दोन संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची बेरीज किती येईल? ही बेरीज येणार आहे 52, बरोबर आहे. आता पुन्हा काय विचारलेलं आहे? संयुक्त संख्यांची बेरीज म्हणजे 21 ते 30 पर्यंत जेवढ्या काही संयुक्त संख्या आहेत त्यांची बेरीज. 21 ते 30 संयुक्त संख्या.
संयुक्त संख्या म्हणजे सर्व संख्या त्याच्यामध्ये फक्त मूळ संख्या नसणार आहेत, विषम असतील, सम असतील, परंतु मूळ नसणार आहे. 21 ते 30मध्ये म्हणजे 21 घेणार आपण, 21, 22, 23 मूळ आहे, 30 संयुक्तमध्ये येत नाही. मग 24, 25, 26, 27, 28, 29 मूळ संख्या आहे, 30 संयुक्तमध्ये येणार नाही. एवढ्या संख्या आहेत. यांची बेरीज किती होईल? पहा, ही सर्व बेरीज, एवढ्या संख्यांची बेरीज किती होईल? 8 आणि 7 15 आणि 6 21 आणि 5 26 4 30 32 33, हातचे आले 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 203. ही बेरीज येणार आहे 203. 21 ते 30 मूळ संख्या एवढ्या आहेत, यांची बेरीज ही आहे. 21 ते 30 संयुक्त संख्या या आहेत आणि या सर्वांची बेरीज ही आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? यामधील फरकास हा फरक किती येईल? ही बेरीज आणि ही बेरीज फरक किती आहे? 203 आणि यात वजा करणार आपण 52. बरोबर आहे. फरक किती येईल? 151. तर आलेल्या फरकाला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? या संख्येने निशेष भाग जाईल का? निशेष म्हणजे पूर्ण भाग गेला पाहिजे, बाकी शून्य आली पाहिजे. पहा, 151ला 3ने भागता येईल का? 3 5 15 नाही, कंप्लीट भाग जाणार नाही. 7ने जाईल का? 151ला 7ने भाग, 151 भागिले 7, 7 2 14, बाकी 1 राहील, पूर्ण भाग जात नाही. 151ला 151ने भाग जाईल. बरोबर आहे. 151ला 151ने भाग जाईल पूर्ण, कारण प्रत्येक संख्येला त्या संख्येने भाग जात असतो, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. 17ने भाग जाईल का? जाणार नाही, म्हणजे फक्त क ने भाग जातो. बरोबर आहे. पूर्ण निशेष भाग म्हणजे बाकी शून्य मिळते. ब ने भाग जातो का? पहा, ऑप्शनमध्ये ऑप्शन्स आहेत. आता यापैकी ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. 3ने भाग जात नाही, 7ने भाग जात नाही, फक्त 151ने भाग जातो आणि 17ने भाग जात नाही. बरोबर आहे. 151 या नंबरला. तर अ व ब ने भाग जातो. अ आणि ब दोघांनी भाग जातो असं दिलेलं आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. फक्त ब ने भाग जातो. येथे ब म्हणजे 7, फक्त 7ने भाग जातो का? नाही, हा पण पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय फक्त क ने भाग जातो. फक्त क ने भाग जातो. बरोबर आहे. 151ने, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. आणि फक्त ड ने भाग जातो, हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. 3ला आपण डार्क करणार. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? पहा, जोडमूळ संख्येची जोडी नसणारा पर्याय कोणता आहे? येथे 4 जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत. कोणती जोडी जोडमूळ संख्येची नाही? जोडमूळ संख्येची जोडी कशी असते? 2 मूळ संख्येमधील फरक किती पाहिजे आपल्याला? 2चा पाहिजे. फरक 2चा असेल, 2 मूळ संख्येतील फरक 2चा असेल, तर त्या जोडीला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या. बरोबर आहे. 7 व 11 हा फरक किती आहे? 11 वजा 7 म्हणजे 4चा फरक आहे. या 2 संख्येमध्ये 4चा फरक आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी नाही. 11 आणि 13 फरक 2चा आहे, दोन्ही मूळ आहेत आणि फरक 2 आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. बरोबर आहे. 41 43 फरक 2चा आहे, म्हणजे ही पण जोडमूळ संख्येची जोडी आहे. 59 61 ही पण जोडमूळ संख्येची जोडी आहे, कारण फरक 2चा आहे. बरोबर आहे. 2 मूळ संख्येमध्ये फरक किती आहे? 2चा आहे. या 3 जोड्या या जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत, परंतु ही जोडी जोडमूळ संख्येची नाही, म्हणजे नसणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन नंबर 1 आपला बरोबर आहे. नसणारी जोडी 1 नंबरची आहे, म्हणजे 1 नंबरला आपण काय करणार? डार्क करणार. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. हे विधाने आहेत आणि पर्याय हे आहेत. विधान काय आहे? 29 31 या जोडमूळ संख्या आहेत. बरोबर आहे का? 29 आणि 31 जोडमूळ संख्या म्हणजे 2 मूळ संख्येमधील फरक किती पाहिजे? 2चा पाहिजे. 29 आणि 31 दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि त्यातील फरक 2चा आहे, म्हणजे या जोडमूळ संख्या आहेत. बरोबर आहे. ही जोडी जोडमूळ संख्येची आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे.
29, 31 या सहमूळ संख्या आहेत. जोडमूळ आणि सहमूळ शब्द वेगवेगळे आहेत आणि त्याचे अर्थ पण वेगवेगळे आहेत. जोडमूळ म्हणजे काय? मूळ संख्येची जोडी, परंतु फरक किती पाहिजे? 2चा पाहिजे, तर जोडमूळ. आणि सहमूळ म्हणजे काय? 15 ही एक संख्या आहे आणि 16 ही एक संख्या आहे. आता 15 आणि 16, 15ला कोणत्या कोणत्या संख्येने आपण भाग देऊ शकतो? 1ने, 3ने, 5ने आणि 15ने, बरोबर आहे. परंतु 16ला आपण 1ने भागता येईल, 2, 4, 8 आणि 16, बरोबर आहे. 15ला या संख्येने भाग देऊ शकतो आपण आणि 16ला या संख्येने भाग देऊ शकतो आपण. दोन्ही संख्येमध्ये फक्त 1 आहे, म्हणजे दोन्ही संख्येमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? फक्त 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे 1ने 15लाही भाग देता येईल आणि 16लाही भाग देता येईल. म्हणजे 1पेक्षा वेगळा कोणता सामायिक त्याला अवयव नसला पाहिजे, फक्त एक सामायिक अवयव पाहिजे 2 संख्येमध्ये. तर त्या संख्या कशा असतात? सहमूळ असतात. आता 15 आणि 16 या सहमूळ आहेत, यांना म्हणतात सहमूळ. आता 29, 31 या सहमूळ संख्या आहेत, कारण 29चे फॅक्टर काय पडतील? फक्त 1 आणि 29, बरोबर आहे. 1ने भाग देऊ शकतो आणि 29ने भाग देऊ शकतो आपण, आणि 31ला 1ने आणि 31ने, बरोबर आहे. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर, कॉमन अवयव फक्त 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे 29 आणि 31 या कशा आहेत? या जोडमूळ पण आहेत आणि सहमूळ पण आहेत, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. 29, 31 या मूळ संख्या आहेत, जोडमूळ आहेत, आणि या मूळ पण आहेत, जोडमूळ आहेत, या मूळ पण आहेत, बरोबर आहे. या 2 संख्या मूळ पण आहेत. दिलेली 3ही विधाने बरोबर आहेत, बरोबर आहे. म्हणजे अचूक आहेत. 3ही विधाने कसे? अचूक. अचूक म्हणजे बरोबर. 3ही विधाने सत्य आहेत, अचूक आहेत. आता पर्याय काय आहेत? अ, ब व क अचूक आहे. म्हणजे 3ही बरोबर आहेत का? बरोबर आहे, हे बरोबर आहे. अ आणि क अचूक, अ आणि क अचूक, म्हणजे ब चुकीचा आहे असा याचा अर्थ होतो, बरोबर आहे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. फक्त ब आणि क अचूक, ब आणि क अचूक हे 2 बरोबर आहेत, हे चुकीचं आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. फक्त अ आणि ब हे 2च बरोबर आहे, हे विधान चुकीचं आहे असा या पर्यायाचा अर्थ होईल. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 3ही विधाने अचूक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. 45, 67 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषमसंख्या, या संख्येनंतर क्रमवार येणारी 6वी समसंख्या आणि विषम 10वी संख्या यांच्यातील फरक, यांच्यातील जो फरक आहे त्या फरकाचा वर्ग किती येतो तो आपल्याला या ऑप्शनमधून, या पर्यायामधून निवडायचा आहे. पहा संख्या कशी आहे? 45, 67. याच स्वाध्यायामध्ये क्वेश्चन नंबर 8मध्ये आपण एक सूत्र पाहिलेलं आहे. दिलेल्या सम संख्येनंतरची xवी समसंख्या काढण्यासाठी आपण एक सूत्र पाहिलेलं आहे. म्हणजे दिलेली संख्या, येथे दिलेली संख्या आणि त्यामध्ये प्लस करणार 2 गुणिले xवी, म्हणजे कितवी संख्या काढायची, बरोबर आहे. हेच सूत्र आपल्याला विषमसाठी वापरायचं आहे. दिलेल्या विषम हे आपण क्वेश्चन नंबर 8मध्ये सूत्र पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता दिलेल्या विषम ही विषम संख्या आहे, बरोबर आहे, कारण शेवटी 7 आहेत, 7ला पूर्ण भाग जाणार नाही 2ने. इथे विषम तेच सूत्र आहे. दिलेल्या विषम संख्येनंतरची xवी विषम संख्या काढायची असेल तर xवी विषम, दिलेल्या विषम संख्येनंतरची xवी विषम संख्या काढण्यासाठी हे सूत्र, आणि दिलेल्या विषम संख्येनंतरची xवी, दिलेल्या विषम संख्येनंतरची xवी येथे समसंख्या काढण्यासाठी. दिलेली विषम आहे आणि आपल्याला विषम काढायची असेल तर हे सूत्र, दिलेली सम असेल आणि आपल्याला सम काढायची असेल तर हेच सूत्र. परंतु दिलेली विषम आहे आणि आपल्याला समसंख्या काढायची आहे, तर इथे काय करणार आपण? सूत्र हेच राहील, फक्त यामध्ये 1 वजा होईल,
कारण विषमसंख्येमधून 1 वजा केल्यानंतर समसंख्या मिळते, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सम पाहिजे म्हणून आपण 1 वजा करणार. पहा सूत्र तेच राहील, दिलेली संख्या आणि प्लस यामध्ये 2x 2 गुणिले x आणि त्यामध्ये 1 वजा करणार. आता इथे ही संख्या आहे, 6वी सम काढायची म्हणजे आपण तोंडी पण काढू शकतो, बरोबर आहे. 45 67. पहा यानंतरची संख्या 45 68, 45 69, 45 70, 45 71, 45 72. येथे नंबर कमी आहे, 6वीच पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे 6 संख्या आपण काढल्यानंतर आपल्याला संख्या माहिती होईल, परंतु हा नंबर जास्त असेल 15वी 16वी 17वी तर अवघड जाईल आपल्याला. असे नंबर लिहून घेतले आपण. 45 74. पहा या संख्येनंतरची पहिली समसंख्या आहे, ही दुसरी समसंख्या आहे, ही विषम आहे, ही तिसरी समसंख्या आहे, ही चौथी आहे, बरोबर आहे. 5वी 76 5वी असेल, आपल्याला कितवी पाहिजे? 6वी पाहिजे. म्हणजे 45 77 आणि 45 78. 45 78 नंबर मिळेल आपल्याला. 45 78 बरोबर आहे. 6वी समसंख्या असेल, या संख्येनंतरची 6वी समसंख्या कोणती आहे? 45 78. आता सूत्र वापरून कसं काढणार आपण? दिलेली विषमसंख्या 45 67 नंतरची 6वी सम म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण येथे 6 घेणार. 6वी सम पाहिजे, सम असेल तर 1 वजा करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे दिलेली संख्या 45 67 यामध्ये प्लस करणार 2 एक्स म्हणजे 6वी संख्या, सम काढायची म्हणून -1. विषमसंख्येमध्ये 1 मायनस केल्यानंतर सम मिळेल, बरोबर आहे. काय होईल? 45 67 प्लस हे 6 दोन्ही 12 होतील आणि हे -1 12 - 1 म्हणजे 11 होईल, बरोबर आहे. 11. आता दोघांची बेरीज किती होईल? 45 8 आणि 7 45 78. तोच नंबर आलेला आहे, बरोबर आहे. एवढ्या संख्या लिहिण्याची गरज नाही. आता आपण सम काढलेले आहे, विषम काढू आपण. विषमसाठी हेच सूत्र, फक्त -1 करायचं नाही. म्हणजे 45 67 नंतरची कितवी पाहिजे? 10वी. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण इथे 10 घेणार. 10वी विषम पाहिजे. पहा इकडे विषम आणि इकडे विषम, दिलेली संख्या विषम आहे 45 67. या विषमसंख्येमध्ये आपण 10वी विषमसंख्या प्लस 2 गुणिले 2 हे सूत्रामध्ये आहेत, बरोबर आहे. 2 गुणिले 10वी काढायची, इथे गुणिले 10 हे सूत्र. काय होईल? हे 45 67 आणि प्लस 10 गुणिले 2 20 होईल. ही बेरीज म्हणजे काय होईल? 45 87, बरोबर आहे. पहा ही येणार आहे विषमसंख्या, ही येणार आहे समसंख्या. यातील फरक पाहिजे आपल्याला. पहा सूत्र खूप महत्त्वाचे आहेत, यातील फरक पाहिजे आपल्याला, तर आपला वेळ वाचणार आहे. यातील फरक काढायचा आपला 45 67. फरक कसा काढणार आपण? मोठी संख्या कोणती आहे? 45 87 आणि लहान आहे ही 45 78. 45 78 दोघांची वजाबाकी करू आपण. काय होईल? 17तून 8 गेले 9, इथाचा 0 0 0, बरोबर आहे. म्हणजे आपली बाकी किती मिळेल? ही वजाबाकी येत आहे 9, आलेला फरक येतो आहे 9. म्हणजे काय आहे? या दोन संख्येतील फरक आहे, बरोबर आहे. त्या फरकाचा वर्ग किती? आता 9चा वर्ग किती? म्हणजे 9चा वर्ग म्हणजे काय? 81. 9 गुणिले 9, या 9चा वर्ग विचारलेला आपल्याला. हा जो फरक आलेला आहे त्याचा वर्ग, फरक 9 आहे, त्याचा वर्ग किती येईल? 81. 9 गुणिले 9 81. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा इथे 9 पण ऑप्शन आहे, उत्तर आपलं 9 आलेलं आहे, परंतु ते नाही विचारलं आपल्याला, फरक नाही विचारलेला, आपल्याला वर्ग विचारलेला आहे. त्या फरकाचा वर्ग म्हणजे 81 उत्तर बरोबर आहे. उत्तर 9 येणार नाही, कारण वर्ग विचारलेला आहे. आलेला जो फरक आहे 9 त्याचा वर्ग 81, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर 15. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज. पहा, संख्या दिलेली आहे 50. आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्या. पहा, 50च्या अगोदर मूळ संख्या कोणती आहे? 47. बरोबर आहे. 50च्या आधी 47. 47च्या अगोदर 3 संख्या पाहिजेत आपल्याला. 43 आणि 43च्या पूर्वी मूळ संख्या 41. म्हणजे 41, 43 आणि 47 या 50च्या अगोदर लगतच्या आहेत. म्हणजे 50ला लागून असलेल्या या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. आणि नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्या. 50च्या नंतर मूळ संख्या कोणत्या आहेत? 53 आहे, 59 आहे आणि 61 आहे. बरोबर आहे. 50च्या आधीच्या या लगतच्या 3 मूळ संख्या, 50च्या नंतरच्या या लगतच्या मूळ संख्या आहेत. यांची बेरीज, ही बेरीज किती होणार आहे? 7 आणि 3 10 आणि 1 11, हाताला 1 4 8 12 13, 131. ही बेरीज 131. आणि ही बेरीज 10 आणि 3 13, 13 3, हाताला 1 7 आणि 5 12 आणि 5 17, 173. बरोबर आहे. दोघांची बेरीज घेतली आपण. यातील फरक, आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. फरक काय येईल? 173 मधून 131 वजा करू. या 3 संख्यांची बेरीज ही, या 3 संख्यांची बेरीज ही, दोघाचा फरक काढत आहोत आपण. 3 वजा 1 म्हणजे 2, येथे 4 आणि 0 म्हणजे 42. फरक किती येईल? 42. बरोबर आहे. कितीने निशेष भाग जातो? आता या 42 संख्येला आलेला फरक आपला 42 आहे. 42ला कितीने निशेष भाग जातो? 2ने जातो का 3ने का 4ने का 7ने? कंप्लीट भाग म्हणजे बाकी 0 राहिली पाहिजे. निशेष म्हणजे बाकी काहीच राहिली नाही पाहिजे, फक्त बाकी 0 पाहिजे. पूर्ण भाग कोणत्या संख्येने जाईल? पहा, 2ने भाग जाईल 42ला. बरोबर आहे. 3ने जातो का भाग 42ला? 3 1 3, 1 राहील, 3 4 12 म्हणजे जाईल. 3ने पण भाग जातो. तर 4ने जाईल का? 4ने भाग जात नाही. 7ने जाईल का? 7च्या टेबलमध्ये आहे 42, 7च्या पाड्यामध्ये 7 सेकंड 42. बरोबर आहे. म्हणजे 7ने पण भाग जातो. पहा, आता पर्यायामध्ये हे पर्याय आहेत. आता कोणता पर्याय बरोबर आहे? अ व ब ने भाग जातो. फक्त अ व ब म्हणलेलं आहे. फक्त अ व ब म्हणजे अ आणि ब नेच भाग जाईल, म्हणजे क आणि ड ने जात नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. फक्त क व ड ने भाग जाईल. फक्त क आणि ड हे चुकीचं आहे. फक्त अ व ड ने, अ आणि ड, परंतु ब ने पण जातो, म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. अ ब आणि ड ने भाग जातो. अ ने जातो, ब ने जातो आणि ड ने. बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. पहा मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 1.1 आपण सॉल्व केलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.2 सॉल्व करणार आहोत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.